देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात। सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी। सोलापूर शहरांमध्ये दुहेरी पाईपलाईनसाठी 892 कोटी रुपयांचा निधी देणारे देवाभाऊ, सोलापुरात विमान सेवा सुरू करणारे देवाभाऊ, IT पार्क उभे करणारे देवाभाऊ, लाडक्या बहिणींचे देवाभाऊ येतायत आपल्या सोलापूर शहरात। हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा। आपल्या देवाभाऊंची सोलापुरात भव्य जाहीर सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर। चला तर मग नव्या पर्वाचे साक्षीदार होऊया। 10 तारखेला सर्वजण हजर राहूया। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, सौ अंबिका नागेश गायकवाड व सौ छत्रली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गुरुवारी सायंकाळी लिमेवाडी एकमल्ले चौक येथे भीमज्योती तरुण मंडळाच्या वतीने आयोजित कॉर्नर सभेत गौतम फडतरे, सागर एकमल्ले, अभिजित फडतरे, राहुल एकमल्ले, बाबू फडतरे, संजय कांबळे, सचिन फडतरे व विराज जाधव यांची उपस्थिती होती। यावेळी शिवराज गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी आणून अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। त्यामुळे या विकासाभिमुख नेतृत्वाला मतदारांनी पुन्हा संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले। भाऊ फार भरून खुश झाला तर 100% तुम्हाला 2,500-3,000 रुपये देऊन टाकताय। बरोबर आहे बाबा। त्यामुळं खूप वेळ कमी येणाऱ्या 15 तारखेला 7:30 ते 5:30 वाजूस्तर आपलं पवित्र मतदान आपल्या बूथ केंद्रावर जाऊन पहिला मशीनवर जायचं, कमळ ओळखायचं। त्या मशीनवर दत्तात्रय नडगिरी या व्यक्तीचे आमचे उमेदवार सहकारी, दुसऱ्या मशीनवर नागेश यांची सौभाग्य होती अंबिकाताई गायकवाड आणि कमळ चिन्हावर आहे, त्या कमळला आपण बटन दाबायचं। तिसरा मशीनवर चैताली शिवराज गायकवाड माझी सौभाग्य होती। या तिसरा मशीनवर कमळ घेऊन त्यांनी थांबले आणि कमळला मत टाकलं। आणि आपले लोकप्रिय नगरसेवक त्यांचा चौथा मशीन आहे, तुम्हाला दिशाभूल करेल। चौथा मत दुसऱ्याला घाला, तिसरा मत दुसऱ्याला मारला, पहिला मत दुसऱ्याला। माझ्या मायता बहिणी, माझ्या मायबाप, तुम्ही चूक करू नका, चौथाही मत कमळलाच घालायचं। भाजपचे उमेदवार किसन जाधव यांनी सांगितले की यापूर्वीही प्रभाग 22 मध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज व नागरी सुविधासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणून कामे केली आहेत। मात्र विरोधक या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असून मतदारांना दिशाभूल करत आहेत। आता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे असल्याने प्रभाग 22च्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही। विकासासाठी आम्ही कधीच राजकारण केले नाही। पुढील काळात पालकमंत्री गोरे, आमदार कोटे यांच्या माध्यमातून आणखी भरघोस निधी आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। निधी तर आणायचा थोडाच, जी कामं सातत्याने आम्ही करत आलो, मी आणि माझ्या सहकारी नगरसेवक सातत्याने जे विकासाचं काम आम्ही करत आलो, महायुती सरकारच्या माध्यमातून, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जिथे जिथे आम्ही विकासाचं काम करतोय, जिथे जिथे आम्ही रस्त्याचं काम करतोय, जिथे जिथे पिण्याच्या पाण्याचं काम करतोय, जिथे जिथे आम्ही आरोग्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय, त्या ठिकाणी तुमची काँग्रेसची पिल्लावडे येतात, सोशल मीडियामध्ये आम्ही केलेल्या कामाचा फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि ते लोकांचं दिशाभूल करतात। तुम्ही कोणतं काम केलेलं आहे, लिमेवाडी भागामध्ये कोणतं काम केलेलं आहे? आज या ठिकाणी आपण फडतरे काकांच्या या चौकामध्ये आहोत, इथं कोणत्याही विकासाची आपण तुम्ही भूमिका ठरवलेली आहे। या आदिशक्ती चौक पासून त्या सर्वोच्च परिसरापर्यंत कोणत्या विकासाचं काम केलेलं तुम्ही दाखवून द्यावं। त्या लिमेवाडी परिसरामध्ये माझ्या टकारी समाज बांधवासाठी काय तुम्ही काम केलेलं ते सांगावं। सेटलमेंट भागासाठी तुम्ही कोणती विकासाची भूमिका घेतली आहे ते सांगायला पाहिजे। 1 नंबर झोपडपट्टी आहे, 2 नंबर झोपडपट्टी आहे, इराणा वस्ती आहे, लहान इराण वस्ती आहे, मोठी इराण वस्ती आहे, रामवाडी परिसर आहे। कुठलं विकासाचं विजन तुमच्या काँग्रेस पक्षाकडे आहे? लोकांचं केवळ दिशाभूल करायचं, लोकांच्या कामाचं श्रेय लाटायचं,
हे तुमचं काँग्रेसच्या पिलावळांचं काम आहे. तुमचं नेतृत्व 3 टर्म या ठिकाणी आमदार म्हणून काम केलं. आम्हा लोकांनी आम्हा जनतेने तुम्हाला भरभरून आशीर्वाद मागच्या कालखंडामध्ये दिलेला होता. तुम्ही कोणतं विजन माझ्या सेटलमेंट भागासाठी केलंय, माझ्या लिंगवाडी परिसरासाठी केलंय, माझ्या बौद्ध बांधवासाठी कोणतं विजन तुम्ही दिलेलं आहे? तुम्ही 2017 ते 2022 मध्ये सहकारी नगरसेवक नागेश असेल, किसन जाधव असेल, या नवख्या उमेदवाराला तुम्ही संधी दिलात. नागेश कामाचा अनुभव आणि मी सातत्याने सभागृहामध्ये माझी भागाची भूमिका मांडत असताना नगरसेवकाला वर्षाला 5 वर्षाला 1.5 कोटी रुपये मिळते, परंतु आमदारकीच्या बरोबरीचं 30 कोटी रुपयाचा निधी आपल्या भागाच्या विकासासाठी आणलेला हा कार्यक्रम निधी आणणं आपल्या भागासाठी विकासाची गाथा देणं खूप कठीण प्रसंग असतो. कारण तिथे विचारणारे महानगरपालिकेमध्ये हाऊसच नसतं, सभागृह नसतं, मिटिंगच नसतं, कुणाला विचारणार? प्रशासक जे करतील तेच पूर्व दिशा म्हणावं लागतं. परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद, आपल्या सर्वांचं पाठबळ होतं. त्यामुळं महायुतीमधील एका प्रमुख पक्षामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड आम्ही दोघंही काम करत होतो. आपल्या भागातील जनतेने आम्हाला संधी दिलं, त्या संधीचा पुरेपूर आम्ही आपल्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला. 5 वर्षामध्ये तर निधी तर निश्चित आणलं. पडते रे काका, नगरसेवकाला एका वर्षामध्ये साधारण सक्षम असेल नगरसेवक, बोलका असेल नगरसेवक, माहितीगार असेल नगरसेवक, तर त्याला 25 लाख रुपयाचा निधी हा वर्षाकाठी मिळत असतो. एका नगरसेवकाला वर्षाकाठी 25 लाख रुपये भांडवली निधी असतं आणि वाढवायचा निधी 10 लाख रुपये, म्हणजे वर्षाला 30 लाख रुपयाचा निधी त्याच्या भागाचा विकास करण्यासाठी असतो. म्हणजे 5 वर्षामध्ये 30 लाखाप्रमाणे जर आपण हिशोब केलं, 30 लाखाप्रमाणे जर आपण 5 वर्षाचा दीपक काका विचार केला आपण, तर 3×5=15 म्हणजे 1.5 कोटी रुपयाचा निधी हा नगरसेवकाला 5 वर्षामध्ये उपलब्ध होतो संपूर्ण 22 नंबर प्रभागाला. आपल्या 22 नंबर प्रभागामध्ये मतदारांची संख्या आहे 43,799 मतदार आहे आणि 50,000च्या आसपास लोकसंख्या आहे. 1.5 कोटी रुपये 50,000 लोकांमध्ये कसं काय वितरित करता येते, म्हणजे जिकिरीचा प्रश्न असतो. परंतु मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड आपण पाहिला असाल, आपण वर्तमानपत्रात पाहिला असाल, चॅनलमधला पाहिला असेल किंवा सोशल मीडियामधला पाहिला असाल, 5 वर्षाच्या कालखंडामध्ये तर निधी आणायचा प्रयत्न आमचा सातत्याने सुरू होता. परंतु प्रशासकाचं जे 4 वर्षाचा कालखंड होतं, त्या 4 वर्षाच्या कालखंडात देखील कोट्यावधी रुपयाचा निधी आपल्या भागामध्ये विकासासाठी आणलेला नगरसेवक म्हणजे नगरसेवक नागेश गायकवाड आहे. नगरसेवक आपल्या समोर इथं हे केवळ आणि केवळ शक्य झालं महाराष्ट्राचे दमदार असे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे. दरम्यान विघ्नहर्ता गणेशोत्सव महिला मंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टी उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यात आला. या कॉर्नर सभेत प्रमिला जाधव, दीपक जाधव, श्रीनिवास गायकवाड, शिवलाल मानवंत व चंद्रकांत गायकवाड यांची उपस्थिती होती. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.